हॉटेलप्रमाणे एकदम टेस्टी क्रीमी असे पालक पनीर बनवण्यासाठी आजची रेसिपी आहे। तर भाजी कडसर होऊ नये आणि भाजीला काळवटपणा येऊ नये यासाठी काही टिप्स सांगितलेले आहे। 2 जुडी पालक निवडून 3 ते 4 पाण्याने धुवून ठेवलेला होता। धुतलेला पालक एकदम उकळत्या अशा पाण्यामध्ये टाकून फक्त सॉफ्ट करून घ्यायचा। अजिबात पालक उकडवायचा नाही, नाहीतर पालकाची भाजी कडसर बनते आणि कलरही चेंज होतो भाजीचा। पालक सॉफ्ट झाला की गॅस बंद करून लगेच थंड पाण्यामध्ये वेळ न घालवता पालक काढून घेतलाय। त्यामुळे पालकाच्या भाजीची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पाने ओव्हरकुक होणार नाही। भाजी एकदम कवळी असल्यामुळे मी पानांच्या देठाकारचा पार्टही थोडासा घेतलेला आहे। जर अशी भाजी कवळी नसेल तर फक्त भाजीची पानेच घ्यावी। थंड पाण्यामधून भाजी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली। त्यानंतर 10 मिनिटांपूर्वी काजू कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेले होते, ते काजू मिक्सरच्या भांड्यात घेतले। 4 ते 5 मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तोडून टाकल्यात। भाजी दाटसर व्हावी यासाठी 3 पनीरचे तुकडे टाकून मिक्सरमधून सर्व ग्रेव्ही काढून घेतली। येथे मी विकतचे 200 ग्रॅम पनीर घेतलंय। तर सुरुवातीला पनीर आडवं कट करून घ्यायचं। तर या पद्धतीने कट केलं की पनीरची क्वांटिटी जास्त असल्यासारखा भास होतो। त्यानंतर आडवे आणि उभे कट मारून पनीरचे क्यूब तयार करून घेतलेत। कट केलेले पनीर असेच भाजीमध्ये टाकले तरीही चालते आणि जर फ्राय करायचे असेल तर नॉनस्टिकवर फ्राय केलेले कधीही चांगलेच असते। येथे स्टीलच्या पॅनमध्येच पनीर फ्राय करते, त्यामुळे तेल सुरुवातीला पूर्णपणे गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर पनीरचे क्यूब टाकून पनीर आलटून पालटून घ्यायचं। तर मोठ्या गॅस करूनच पनीर फ्राय करून घ्यायचं, म्हणजे पनीर पॅनला चिटकत नाही। पनीर खाताना रबल्यासारखे होऊ नये यासाठी भाजीचेच कोमट असे पाणी होते, त्यामध्ये मी सर्व फ्राय केलेले पनीर टाकले। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय। फ्राय केलेल्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये पाव चमचा जिरे घातले, 2 लाल मिरची घातले, चॉप केलेला कांदा घातलाय। कांदा थोडासा लालसर करून घ्यायचा। कांदा लालसर झाला की त्यामध्ये मसाले घालूया। त्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घातली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आहे, पाव चमचा धना पावडर घातली, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे आणि मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मसाला परतल्यानंतर मिक्सरमधून काढलेली पालकाची भाजी पॅनमध्ये घातली आहे। त्यानंतर भाजी मिक्सरच्या भांड्याला भरपूर चिटकलेली होती, त्यामध्ये पाणी टाकून ते पॅनमध्ये घातलंय। चवीप्रमाणे मीठ घातलंय। भाजीला एक उकळी आल्यानंतर पनीरचे कट केलेले पीसेस भाजीमध्ये घातले। पनीर टाकल्यानंतर भाजी फक्त 1 मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायची। भाजी त्यापेक्षा जास्त शिजवली तर भाजीचा कलर बदलतो आणि भाजी कडसर होते। बघू शकताय भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे। यापेक्षा जास्त न शिजवता मी गॅस बंद केला आणि भाजी साईडला ठेवून दिली। तर भाजी करून अर्धा तास झालेला आहे, तरीही भाजीचा कलर अजिबात बदललेला नाही। एकदम साधी सोपी आणि कमी मसाल्याची आपली पालक पनीरची भाजी तयार झाली। वरतून थोडंसं पनीर किसून घातलंय। तर भाजी करताना टोमॅटो किंवा कोणताही आंबट मसाला घातला तरीही भाजीचा कलर हा बदलतो। भाजी जास्त उकडली तरीही भाजीचा कलर बदलतो आणि टेस्टही